शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. नाशिक शहरातील राजकारणामधील ही सर्वात मोठी घटना मानली जाते. सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये 2 विवाह सोहळे रंगले आणि या विवाह सोहळ्यातूनच ही राजकीय भूकंप होणार असे संकेत देखील मिळू लागलेले होते. या 2 घटनांकडे जर आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुक्कामी होते. त्यांच्या कौटुंबिक सोहळ्यानिमित्त ते नाशिकमध्ये मुक्कामी होते. या दरम्यानच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे उपनेते आहेत सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की ही भेट कशासाठी घेतली, त्यावेळेस त्यांनी महानगरपालिकेच्या काही प्रश्नांसंदर्भात आपण म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे आपण या प्रश्नासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाचे जे महानगर प्रमुख आहेत विलास शिंदे यांच्या देखील विवाह सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आणि शिंदेंकडेच येणार ना अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानं आता शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असे संकेत हे त्या माध्यमातूनच दिले गेलेले होते. आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर लागली दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांसमोर येत आपण शिवसेनेमध्ये नाराज असल्याची स्पष्ट कबुली दिलेली होती. त्यामुळे कुठेतरी सुधाकर बडगुजर हे शिवसेनेतून बाहेर पडतील असं देखील मानलं जात होतं. सुधाकर बडगुजर यांनी ज्यावेळेस मीडियाला प्रतिक्रिया दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्यासह 10 ते 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये नाराज आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. परंतु हेच सुधाकर बडगुजर आहेत ज्यांच्यावर भाजपनं आरोप केलेले होते, ज्यांना तुरुंगात जावं लागलेलं होतं आणि याच बडगुजरांनी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळं आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेली आहे. अतिशय मोठी ही घटना मानली जाते. परंतु जर आपण एकूणच सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द जर बघितली तर सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी का झाली आणि बडगुजर यांनी ही भूमिका घेण्यामागची नेमकं कारण काय हे आपण जाणून घेऊयात. सुधाकर बडगुजर यांचा जर राजकीय प्रवास जर आपण बघितला तर ठेकेदार ते नगरसेवक असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांचे बोट धरून ते राजकारणामध्ये आले. यापूर्वी ते नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ठेके या शहरामध्ये घेत होते. अनेक कामं ते ठेकेदारी पद्धतीच्या माध्यमातून करत होते. त्यानंतर दशरथ पाटील यांच्या बोर्ड धरून त्यांची राजकारणामध्ये एंट्री झाली म्हणजे शिवसेनेमध्ये एंट्री झाली. त्यानंतर दशरथ पाटील शिवसेनेपासून दुरावले गेले आणि सुधाकर बडगुजर हे शिवसेना जी एकसंघ शिवसेना होती त्यातले एक प्रमुख नेते अल्पावधीतच एक प्रमुख नेते बनले. त्यानंतर नाशिकच्या राजकारणामध्ये जर शिवसेनेचा जर प्रवास बघितला तर संजय राऊत यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून सुधाकर बडगुजर हे मानले जातात. परंतु त्यापूर्वी म्हणजे ज्यावेळी शिवसेना एकसंघ होती त्यावेळी अजय बोरस्ते आणि सुधाकर बडगुजर ही शोलेची दोस्ती मानली जात होती. परंतु कालांतरानं बोरस्ते आणि बडगुजर यांच्यामध्ये देखील मतभेद निर्माण झाले आणि अजय बोरस्ते जे आहेत ते शिंदे गटामध्ये गेले. मात्र बडगुजर यांनी ठाकरे गटामध्ये राहूनच आपला विरोध कायम ठेवला आणि बडगुजर म्हटलं की गटबाजी हा कुठंतरी एक समीकरणच नाशिक शिवसेनेच्या राजकारणातलं एक समीकरण बनलं होतं. त्यामुळे अनेक लोक अनेक पदाधिकारी बडगुजर यांच्यापासून दुरावले गेले. पण दुसरीकडे जर बघितलं तर अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व म्हणून बडगुजर यांच्याकडे पाहिलं जातं. महानगरपालिकेमध्ये गटनेता असेल त्याचप्रमाणे विविध पदं भूषवताना त्यांनी महानगरपालिकेतले अनेक घोटाळे देखील बाहेर काढले. सभागृहामध्ये देखील अतिशय प्रभावीपणे मांडणी करत महानगरपालिकेच्या कामकाजावर त्यांनी बोट ठेवलं. म्हणजे एकीकडे एक अभ्यासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु दुसरीकडे पक्षांतर्गत जर बघितलं संघटनात्मक दृष्ट्या तर गटबाजी आणि बडगुजर हे एक समीकरणच बनल्याचं कुठेतरी दिसत होतं आणि त्यामुळेच काही नेते दुरावले गेले, काही नेते जे आहेत ते शिंदे गटामध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु अलीकडचा काळ जर आपण बघितला म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा जर काळ बघितला तर मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत भाजपच्या नेत्या ज्या आहेत त्या विजया रहाटकर, या विजया रहाटकरांच्या नाशिकमधल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेनेनं आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी खुर्च्यांची फेकाफेक देखील केली होती. यामध्ये सुधाकर बडगुजर यांना तुरुंगात जावं लागलं होतं आणि खरं म्हणजे इथूनच सुधाकर बडगुजर यांच्यावर एक वादाचे सावट निर्माण झालं. बडगुजर हे साधारणपणे आठवडाभर तुरुंगामध्ये होते आणि तुरुंगामध्ये असताना सलीम कुत्ता जो मुंबई बॉम्ब ब्लास्टमधला जो आरोपी आहे सलीम कुत्ता याच्यासोबत त्यांची ओळख निर्माण झाली आणि ज्यावेळेस सुधाकर बडगुजर तुरुंगातून बाहेर आले त्यावेळेस त्यांच्या फार्म हाऊसवर एक वाढदिवसाची पार्टी झाली. त्या पार्टीमध्ये सलीम कुत्ताला देखील आमंत्रित केला गेल्याचा व्हिडिओ देखील सर्व
सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं देखील आपण बघितलं. सर्व माध्यमांसमोर, सर्व सोशल माध्यमांवर सलीम कुत्ता आणि बडगुजर हे एकत्र डान्स करताना, नृत्य करतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आणि भाजपनं अतिशय गंभीर आरोप करत राष्ट्रद्रोहाबरोबर बडगुजर यांचे संबंध आहेत असा आरोप देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर झाला. हे केवळ या आरोपांवरच थांबले नाही, तर एका गोळीबार प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचं देखील नाव समोर आलं आणि खरं म्हणजे ह्यामुळेच सुधाकर बडगुजर यांच्या राजकीय कारकिर्दीला वादग्रस्त ही कारकीर्द ठरली. आणि विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये भाजपच्या ज्या आमदार आहेत सीमा हिरे यांच्या विरोधात सुधाकर बडगुजर यांनी उमेदवारी केली होती. एकदा नव्हे तर दोनदा ते भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार म्हणून नाशिकच्या पश्चिम मतदारसंघामधून उभे होते. परंतु कुठेतरी संघटनात्मक पातळीवर आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप त्यांनी आत्ता 2 दिवसापूर्वीच केला होता आणि ते उबाठा गटामध्ये नाराज असल्याचं स्पष्टपणे त्यांनी कबुली दिली. परंतु ज्या दिवशी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर होते त्याच दिवशी त्या पत्रकार परिषदेला बडगुजर हे देखील हजर होते आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर बडगुजरांनी संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे शिवसैनिकांना कुठेतरी हे रुचलेलं दिसत नाहीये आणि बडगुजर यांनी देखील माध्यमांसमोर येऊन आपण शिवसेनेमध्ये नाराज असल्याची कबुली दिली आणि त्यानंतर लगोलग आज दुसऱ्याच दिवशी बडगुजर यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आता प्रश्न उरतो तो बडगुजर हे कुठे जाणार? बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार का की शिंदे गटामध्ये ते जाणार असं देखील बोललं जाते. परंतु जर आता बघितलं तर भाजपचा एक गट सुधाकर बडगुजर यांच्या विरोधामध्ये देखील कार्यरत झालेला आहे. त्याचं कारण असं की पश्चिम मतदारसंघामध्ये सुधाकर बडगुजर यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात उमेदवारी केली. दुसरीकडे सलीम कुत्ताबरोबर असलेले त्यांचे संबंध उघड झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडली गेली आणि सुधाकर बडगुजर यांच्यावर जे गटबाजीचा जो काही होत असलेला आरोप, त्यामुळे अशा नेत्याला आपण पक्षामध्ये घ्यायचं का या विरोधामध्ये भाजपचा एक गट देखील आक्रमक झालेला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये असलेले अजय बोरस्ते आणि सुधाकर बडगुजर यांच्यामध्ये फारसं सख्य राहिलेलं नाही. तर शिंदे गटाचे जे काही महानगर प्रमुख आहेत प्रवीण तिदमे यांच्या आणि बडगुजर यांच्यामध्ये देखील फारसं सख्य नाही. त्यामुळे आता बडगुजर नेमकं काय करणार हा देखील एक प्रश्न आहे. परंतु दुसरीकडे जर बघितलं तर शिंदे गटानं नाशिकमध्ये आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून एक मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि जे काही पक्षातील सर्वपक्षीय जे काही माजी नगरसेवक आहेत, चांगले नगरसेवक त्यांनी पक्षामध्ये घेण्याचा धडाका सुरू केलेला आहे. त्यामुळे जर शिंदे गटाचं वर्चस्व रोखायचं असेल, आता आगामी निवडणुकामध्ये भाजप आणि शिंदे गट युती होणार की नाही हा भाग वेगळा, परंतु जर नाशिकमध्ये भाजपला जर सत्ता आणायची असेल तर त्यांना पक्ष वाढवावा लागेल. त्यामुळे आता बडगुजर यांना पक्षामध्ये घेऊन शिवसेनेमधले काही चांगले नगरसेवक, माजी नगरसेवक भाजपमध्ये घेऊन भाजपची संघटनात्मक बांधणी पक्की करायची, म्हणजे चांगले नगरसेवक आपल्या पक्षामध्ये घेऊन भाजपचा पक्ष वाढवायचा. दुसरीकडे उबाठाला देखील धक्का द्यायचा, अशी भाजपची रणनीती असू शकते. त्यामुळे आता भाजप सुधाकर बडगुजर यांच्याबाबत काय भूमिका घेते किंवा बडगुजर आता पुढची राजकीय भूमिका काय म्हणतात हे देखील बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण आता काही वेळापूर्वीच पक्षाकडून घोषणा करण्यात आलेली आहे की बडगुजर यांची उबाठा गटातून हकालपट्टी केलेली आहे. बडगुजर हे एका कार्यक्रमानिमित्त बाहेर असल्याचं सांगतायत. त्यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु लवकरच ते माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडतील. त्यामुळे आता आगामी काळामध्ये सुधाकर बडगुजर काय भूमिका घेतात, ते शिंदे गटामध्ये जातात की ते भाजपमध्ये प्रवेश करतात हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे आता एक मात्र निश्चितपणे जाणवतंय की नाशिकच्या राजकारणात आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि उद्धव ठाकरे गटाला कुठेतरी नुकसान पोहोचवण्याचं काम आता शिंदे गट असेल किंवा भाजप असेल यांच्याकडून सुरू झालेलं आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये नाशिकमध्ये शिंदे गट किंवा भाजप आता काय भूमिका घेतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. बडगुजर यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.